इथे आपल्या रूपचंद फिशची करी तयार आहे आणि एकदम चवीला तर एकदम जबरदस्त आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहे। तर ह्या रूपचंद फिशमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात। विटॅमिन B3 असते, विटॅमिन B12 असते, जे आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे आणि भरपूर औषधी अशी ही मच्छी आहे। तर हिची आज मी करी बनवणार आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर। आणि इथे ही मच्छी मी छान 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इथे त्या मच्छीसाठी लागणारं वाटण करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक लसणाचं पूर्ण कांडी घेतलेली आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं आहेत, मुठभर कोथिंबीर, 1 टोमॅटो, 1-1.5 इंच अद्रकचा तुकडा आहे आणि आता आपण 1 चमच जिरा आणि 1 हिरवी वेलची टाकलेली आहे। त्यातली थोडी कोथिंबीर मी बारीक कट करून करीमध्ये टाकणार आहे आणि टोमॅटो पण मी कट करून घेते। तर ही रूपचंद मच्छी चवीला इतकी मस्त असते की एकदा आणून खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही मच्छी आणून खाणार, एवढी मस्त। तर थोडे पीस हे मी पीस फ्राय करण्यासाठी काढलेले आहेत। इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो त्याच्यावरती पिळून घेते, कारण फिशमध्ये दही टाकत नाही, त्याच्यामुळं मी लिंबू टाकते। डोका आणि थोडे मधले पीस त्यांचं मी करी बनवणार आहे, फिश करी। तर ते तुम्ही पाहू शकता। आणि ह्या मच्छीमध्ये ही एकदम ताजी फ्रेश असते, जिवंत मच्छी असते ही। याच्यामध्ये आज मी शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे। तुम्ही कधी मच्छीमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या आहेत का, मला कमेंट करून नक्की सांगा। इथे मी कढई ठेवली आहे ना, कढईमध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेते आहे, थोडेसे कढीपत्त्याचे पाने टाकले आहेत आणि जो आपण वाटण तयार केलं आहे त्याचे मी 2 ते 2.5 चमचे इतकं वाटण टाकून घेते आहे आणि याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटणाचा कच्चापणा कमी करायचा आहे आणि जी कोथिंबीर चिरून ठेवली होती ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। तर इथे मी घरचा मसाला बनवलेला लाल तिखट तो 3 चमचे टाकून घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा हळद आहे, 1 चमचा धनेपूड आहे, पाव चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपले मसाल्यांचा आणि वाटणाचा कच्चापणा पूर्ण कमी झाला पाहिजे। आता आपण जो टोमॅटो कट करून घेतला आहे तो टाकून घेते आहे मी आणि त्यालाही आपल्या ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो शिजला पाहिजे म्हणून आणि मसाला। तर आपण याच्यामध्ये वाटणातलंच पाणी थोडंसं याच्यामध्ये टाकून घेते आणि सगळं व्यवस्थित करून याच्यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनटासाठी गॅसची फ्लेम मीडियम बारीक ठेवून देणार। आता इथे 5 मिनटं झाली आहे, आपण झाकण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान मसाला छान शिजला आहे आणि टोमॅटोही छान मऊ झालेला आहे। तर आता आपण आणि साईडनं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता याच्यामध्ये मी या शेवग्याच्या शेंगा धुवून ठेवल्या होत्या, आधी त्या टाकून घेते, कारण फिश टाकला आणि मग शेंगा टाकल्या तर फिश लवकर शिजली जाते, म्हणून आधी मी शेंगा टाकून घेते आणि ते व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते। आता शेंगा व्यवस्थित मिक्स झाले आहेत। आता आपण ही रूपचंद मच्छी टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता तिचं डोकं वगैरे कसं आहे आणि याच्या डोक्यामध्ये तर भरपूर विटॅमिन्स आणि प्रोटीन्स वगैरे आहेत आणि ही मच्छी एकदम औषधी आहे। तर ही रूपचंद फिश खाल्ल्याने शरीरातली कमजोरी दूर होते, नजर वाढते, मांसपेशी मजबूत होतात, हाडं मजबूत होतात, शरीरातला कॅल्शियम वाढतो आणि याला पण छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला किती करी पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। मच्छी व्यवस्थित मिक्स झाली आहे, आता आपण याच्यामध्ये 1.25 ग्लास इतकं पाणी टाकून घेऊया। तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मी 1.5 ग्लास घेतलेला, पण त्यातला पाव ग्लासच मी पाणी इथे वापरलेला आहे। आणि ह्या मच्छीचा जास्त रस्सा नाही चांगला होत, थोडाच रस्सा बनवायचा, म्हणजे ती खूप मस्त टेस्टी रस्सा बनतोय। तर इथे मी व्यवस्थित अशी पाणी टाकून सगळं मिक्स केलं आहे
आता आपण याच्यावरती झाकण ठेवून फ्लेम मीडियम टू स्लो ठेवून 10 मिनिटासाठी ठेवून देणार. आणि जर तुम्हाला माझी थोडी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल. आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर इथे मी 10 मिनिटासाठी ठेवून दे. तर इथे हे थोडेसे 2-3 तुकडेच मी कोकमचे टाकून घेते आहे. झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ठेवून देते. आता इथे 10 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया. आपल्या या शेवग्याच्या शेंगा पण छान शिजलेल्या आहेत आणि रस्सा पण तुम्ही पाहू शकता. पण मला एवढा रस्सा नको आहे, थोडंसं कमी करायचं आहे, म्हणून मी पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून देते आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवते. आता इथे 5 मिनिटं झाली आहेत. मला पाहिजे तितका रस्सा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा रस्सा आपला रूपचंद मच्छीचा रस्सा तयार आहे आणि त्याचा सुगंध तर खूप घरभर पसरला आहे. तर असंच मी झाकण देऊन 5 मिनिटं ठेवते थंड करत. आता इथे पाहू शकता तुम्ही फिश थंडी झाली आहे आणि रस्सा तुम्ही बघू शकता. कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि छान अशी तिला तरी आलेली आहे. ऑलरेडी ही मच्छी अशी थोडीशी ऑइलीच असते आणि याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आणि प्रोटीन्स वगैरे असतात आणि ही गोड्या पाण्याची मच्छी असते आणि याच्यात ह्या शेवग्याच्या शेंगा टाकल्यामुळे हिची चव एकदम दुप्पट झाली आहे. तर मी एका बाउलमध्ये थोडीशी काढून घेते आहे वाढण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता आणि बाकीची फिश मी फ्राय केलेली आहे. मी रश्शासाठीच फक्त ही थोडीशी बनवलेला आहे आणि याचा रस्सा खूपच ही फिश करी खूप मस्त होते. तुम्ही जर एकदा बनवून जर खाल्ली तर पुन्हा पुन्हा ही फिश आणून खाणार, इतका सुपर हिची फिश करी होते. तर इथे आता पूर्ण थंडी झाली आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटेल. आणि लाईक करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.